आपण आलोय काळगावमधील एक शेतकरी आहे. माझे इंस्टावरचे जरा रील बघून ते म्हणजे आम्हाला मार्गदर्शन करशील का ऊसाचं, तर आपण त्यांना मार्गदर्शन केलं आहे. आपण त्यांच्या फाडामध्ये आलो बघा. हा जो ऊस दिसतोय हा 38 कांड्यावरचा ऊस आहे बघा. त्या कांड्या तुम्हाला मोजून दाखवतो आहे. हे शेतकरी आहेत बघा. यांचे वडिलांची शेतकरी शेती होती आणि वडिलांच्या मार्फत एवढं काही उत्पन्न निघत नव्हतं. आम्हाला मार्गदर्शन करशील का, मग मार्गदर्शन केलं ह्या शेतकऱ्यांना. त्यांनी बघा भंगारमधलं ठिबक आणलं. मी त्यांना म्हणलं ठिबक करायला पाहिजे आणि भंगारमधलं एक ठिबक आणलं. त्यांना अशीची प्रक्रिया करून ते चालू करून दिलं, जोडलं ठिबक. अतिशय चांगल्या पद्धतीने कमी पाण्यात जास्त उत्पन्न काढले बघा. 1 इंची कनेक्शन. तुम्ही आता मला सांगा असं की तुम्ही एखादा लागवड मी चांगली टाकली ना लागवड तुम्ही. हो 100% लागवड टाकली, फवारणी घेतल्या. दोन फवारणी घेतल्या. लागवड मोठ्या भरणीच्या डोसमध्ये आम्ही यांना काय दिलं होतं, एक 2 DAP 9-24-1, 10-20-20-1 आणि पॉलिसल्फेट 1 आणि कॉम्बीपॅक्स 1 असा मोठ्या भरणीचा डोस केला आहे. ही 20 जूनची लागण आहे गेल्या वर्षीची. आता बघा हे कांडे आपण मोजू शकतो. हे मुकदम आहे. मुकदम मला सांगा तुम्ही की हा फरक कसा वाटला तुम्हाला? हा एकच नंबर आहे. आजपर्यंत ताळगावात मला 3 वर्ष झाले. आजपर्यंत असं फळ मी बघितलं नाही कुठं. आम्हाला पहिल्यांदाच असं फळ गावलं आहे. हां आता तू तिथनं कांड्यामुळे सुरुवात कर. किती कांड्यात बघूया. हां मोज 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 आणि 35 कांड्यावरचा ऊस आहे. तुम्ही कांड्याची जाडी बघू शकता बघा. कांड्याची पण जाडी बघा, ऊसाचं वजन पण बघू शकता. काय सर्वसाधारण बुडके बघा किती तोडलेले घेणे आता काय जाडी ऊसाची बघू शकता. दुसरी गोष्ट तिथे दाखव कॅमेरा. ही जी ऊसाची लाईन आहे 2 सऱ्या तोडलेल्या आहेत, पण अशी मुळी ठसून पडलेले. आता आम्ही ह्याच्या पाठीमागचं क्षेत्र घालवलं. ऑन अँड ॲव्हरेज तिथलं तर जवळजवळ 2 टन 100 किलो हे गुंट्याला ॲव्हरेज मिळालं आहे बघा. इकडं आता हे तोडकरीत बघा सगळे. त्यांना आता दाखवतो बघा मुळी किती फासल्या. काही ठिकाणी मोळ्या पण चढलेत बघा इकडं. हो काही 2 सऱ्यांची पण मुळी चढल्या. आता फक्त आपल्याला एक बुडका तोडायचं कसं दाखवतो. काय हे बुडक्यात एका ऊसाची संख्याचं नियोजन आम्ही केलं होतं. येऊन जरा थोडंसं दाखवतो तुम्हाला मोजून. बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आणि इथं खाली 9 ऊसाची संख्या. काही ठिकाणी काही थांबात 10 ऊस आहेत, काही ठिकाणी 9 ऊस आहेत. पण ऊसाची जाडी बघा तुम्ही तिथे आणि कांड्यांचं अंतर बघा. कांडे किती लांबी आहे बघा. 31 काही ठिकाणी 21 आणि ऊसाची जाडी म्हणला हो काही जाडी थोडंसं कमी पडते आपल्या ह्याला, पण जाडी पण बऱ्यापैकी. ठिबक करण्याशिवाय आपल्याला ऑन अँड ॲव्हरेज मिळणार नाही. याच्या वडिलांची पारंपरिक शेती होती. मुलगा अतिशय हुशार निघाला. बाबू इकडे बघा ह्यो शेतकरी आहे. त्यांना मी भंगारमधलं ठिबक आणायला सांगितलं होतं आणि भंगारमधलं ठिबक आणून तर मिल जोडून 4.5 फुटाचा बेड सोडला होता आणि त्यात ठिबक केलं होतं. आणि ठिबकमधनं आम्ही थोड्याशा 2-3 स्प्रे केलं होतं सुरुवातीला लागलीच्या वेळेला. जून जुलै ऑगस्ट दरम्यान मोठी बांधण्याच्या वेळेला एक डोस टाकला होता. यानंतर काही नाही. दुसरी गोष्ट अशी आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे की ही 2 टन 100 किंवा 2 टन 100च्या दरम्यानच ॲव्हरेज पडणार आहे. आता हे मागच्या क्षेत्रात आपल्याला हे बाकी आहे, पण 2 टन हमखास ॲव्हरेज मिळणार आहे ह्या क्षेत्रामध्ये. आम्हाला 2 टन भरपूर झालं उत्पादन. कारण कुठलीही टेक्नॉलॉजी जास्त वापरलेली नाही, जास्त खतं वापरलेले नाही आणि कमी पाण्यात हे जास्त उत्पन्न आम्ही घेतलेलं आहे बघा. अशीच ते तू ठिबक किती वेळा चालू करतो? तास 2 तास. आणि बोरचं पाण्यावरचं हे बोरवरती आहे घराला आणि हे दुसरं तुम्हाला वैशिष्ट्य सांगायचं झालं, घरात पिण्यासाठी बोर मारलेलं होतं. त्या बोरवर हा ऊसाचं उत्पन्न घेतलेलं होतं. घरात त्या बोरला पाणी बऱ्यापैकी लागलं आणि 2-3 तास फक्त दिवसातून एकदा बोर चालवतो. प्रत्येक ऊसाची जाडी बघा किती आहे बघा. सरासरी ऑन अँड ॲव्हरेज सगळेच ऊस जाड नाहीत, बऱ्यापैकी जाडी बघा किती आहेत आणि मुळीवर मुळी चढलेले आहे. दुसरी गोष्ट मुळीतलं अंतर पण तुम्ही बघू शकता. हो काही मुळ्यावर मुळ्या चढलेले आहेत सगळी पात. पण ही 2 सऱ्या तोडलेल्या आहेत. 4.5 फुटाचे 2 बेड तोडलेले आहेत. त्या बोडीमध्ये मुळीवर मुळे अंतर चढलेलं आहे. काही ठिकाणी मुळ्या या थटलेल्या आहेत एकामेकाला. हो काही बघू शकता तुम्ही. हो काही इकडं पण मुळ्या गेलेल्या आहेत बघा ह्या टोटली. हो काही हे अशा पद्धतीनं त्या शेतकऱ्याला मी मार्गदर्शन केलं होतं. त्याप्रमाणे अपेक्षित उत्पन्न आलं. समाधान आहे तो शेतकरी.
हो का, काही ठिकाणी असे ऊस आहेत, काही ठिकाणी असे एकदम जाड आहेत. आता एक क्षेत्र संपणार आहे. ह्या शेतकऱ्यांना मला बोलवून म्हणजे दत्ताभाऊ तुम्ही या, आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही नियोजन केलं आणि आम्हाला चांगलं आवरेज मिळालं. त्याबद्दल तुमचा आभार मानायसाठी फडात एकदा हे करा म्हणून सांगितलं त्यांनी, म्हणून आलो आहे बघा.